नमस्कार. क्रांती बायोटेक तंत्रज्ञानामध्ये मी समीर कारेकर, मुख्य व्यवस्थापक, आपल्या पुढे घेऊन आलोय व्हिएतनाम ऑल टाइम फणस. मी आपणास दाखवू इच्छितोय हा जो फणस आहे तो मागील वर्षी 2023 ला 5 ऑगस्ट 2023 ला लागवड झाली होती आणि ही लागवड नागभीड तालुक्यातील गिरगाव मध्ये मी भूषणजी बोरकर यांच्या शेतात ही लागवड केलेली आहे. यांच्याकडे आम्ही 25 झाडं लागवड केलेत. त्यात आपल्या पुढे मी दाखवू इच्छितो की ह्या फणसाला ज्या पद्धतीने कळ्या येऊन राहिल्यात आणि झुपक्याने फळ लागतायत ही जमिनीपासून दाखवतोय. आज 24 नोव्हेंबर 2024 वार रविवारला या शेताचं पूर्ण माहिती आपणास सादर करतोय. मी आपणा पुढे दाखवू इच्छितोय, खूप जवळून कॅमेरा घेऊन दाखवतोय. बघू शकता ग्राउंड लेवलवर याला फळ लागलेले आहेत आणि झुपक्याने बघा ही कळी आली आहेत. कळीच्या बाजूला पुन्हा फणस दिसते आपल्याला. या झाडाचं आजचं जर वय काढलं असता म्हणजेच या झाडाला आजच्या घडीला 1 वर्ष 3 महिने 20 दिवसाचं हे झाड आहेत. आणि आपण बघू शकता की क्रांती बायोटेक जे ओरिजिनल रोपं देऊन राहिलेत लागवडीसाठी, जे तंत्रज्ञान देते, मार्गदर्शन देतात, त्याचा हा उत्तम नमुना आपण बघतोय की आपल्या एरियामध्ये जे फणस लागतात ते झाड लावल्यानंतर 10 ते 12 वर्षानंतर चालू होतात. आणि ही जी व्हरायटी दिली आहेत शेतकऱ्यांना आम्ही क्रांती बायोटेक मार्फत, ती व्हिएतनाम ऑल टाइम फणस. सांगायचं तात्पर्य आहे की ही पूर्ण मुरमाड जमीन आहे. ज्या जमिनीमध्ये असे दगड सुद्धा दिसेल तुम्हाला, मी जमिनीपासून दाखवतोय. आणि ही जमिनीमध्ये आम्ही जेव्हा या पद्धतीने लागवड करून दिली त्यावेळेस सतत तिच्यात खालपर्यंत मुरुम आहेत. आपण बघू शकता प्रत्येक झाडाला ह्या कळ्या आलेल्या आहेत फळांच्या. ते नर फुले आहेत जे बाहेर पडलेले आहेत, हे मादा फुलांच्या कळ्या आहेत. क्रांती बायोटेक शेतकऱ्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतोय. हे बघा यातही मी ही मादा कळी आलेली आहे. ही मादा कळी आहेत ज्याला फळ लागणार आहेत. मी आपल्या पुढे दाखवू इच्छितो. यात फणसाला 2 प्रकारचे फूल येतात, एक नर फूल आणि एक मादा फूल. नर फुलासाठी आणि मादा फुलाचं जे डिफरन्स आहे ते आपल्या पुढे दाखवतोय. नर फूल कसं असू शकतंय. आता मी आपल्या पुढे जे नर फूल दाखवतोय याचा जो देठ असतो हा बारीक असतोय, आपल्या पुढे दिसेल. आणि मादा फुलाचा देठ हा जाडा असतोय. दोघातला डिफरन्स आपल्या पुढे दिसेल. हा जो खाली लोंबलेला जो फळ आहे हे नर फूल आहेत आणि जे वरती दिसतंय देठ आणि जाड्याचं दिसते ते मादा फूल आहे. मादा फुलाचं देठ हे जाड असतं. हे बघा मी पुन्हा दाखवतोय. क्रांती बायोटेकचं जे मार्गदर्शन आहे शेतकऱ्याला वेळोवेळी आपण उपलब्ध करून देऊन राहिलोय. इथे सुद्धा दाखवतोय बघा फार जवळून. हा जो आहे हा नर फूल आहेत आणि हा मादा आहेत. माद्याचं आणि नर मध्ये फरक दिसतोय आपल्याला. आणि झुपक्याने फणस लागतात बघा, आपल्याला जाणून येईल. बघा याच्यातही फणस आहेत. या फणसाची खासियत आहे याला झुपक्याने फळ लागतात.
आणि आपणा सर्वांना सांगू इच्छितोय, क्रांती बायोटेक जे रोपं देतोयत ते शेतकऱ्यांना ओरिजिनल लागवड करून देतोयत आणि लागवडीसोबत त्याला मार्गदर्शन देऊन त्याला टेक्निकली तयार करून बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देऊन राहिलेत। जी शेतकऱ्यांजवळ पडीत जागा आहेत, मुरमाळी असो, मध्यम हलक्या भारी जमिनीत असो, तिथे सुद्धा हा फणस येऊ शकतोय। अतिशय कडक अशी जागा आहेत, आपण बघू शकता नुसते गोटे दिसतात त्याच्यात, मातीचा लवलेशही नाही आहे। अशा ठिकाणी हा फणस या शेतकऱ्याकडे तयार झालेले आहेत। व्यावसायिक दृष्टिकोनातून सांगायचं झालंय तर हा पडीत जागेमध्ये चांगल्या पद्धतीने येऊ शकतोय। फक्त जी जागा अतिशय मुरमाळी आहेत त्या जागेमध्ये याला पाण्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे। आपल्याला लागवड करायची असल्यास क्रांती बायोटेकशी संपर्क साधावा 73 50 28 71 11। क्रांती बायोटेकचे मुख्य कार्यालय चिमूर येथे आहेत। मिलन लॉन पुढे कानपा रोड चिमूर। दुसरं कार्यालय वरोरा येथे आहेत। साई मंगल कार्यालयाच्या बाजूला रेल्वे क्रॉसिंग रोड तुरकर यांच्या घरी वरोरा इथे। गडचिरोलीला तिसरं कार्यालय आहेत ते आरमोरी रोडवर पटवारी